तर आज बनवणार आहे जिगरी, कारण खूप दिवस झाला आमच्या यांना जिगरी खायची होती. आता आमच्या इकडे ना याला जिगरी म्हणतात आणि माझ्या माहेरी ना त्याला वजडी बोलतात. आता तुमच्याकडे काय बोलतात ते नक्की मला सांगू शकता कमेंटमध्ये. त्याच्यानंतर माझ्या सासूबाईंनी अगदी 3 ते 4 पाण्याने गरम स्वच्छ धुवून घेतलेले आहे, जेणेकरून वास वगैरे सगळा जावा, त्याच्यातली घाण वगैरे सगळी निघावी. नंतर ज्वारीचं पीठ टाकून पण थोडंसं मी धुवून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर ना त्याच्यामध्ये वाटण वगैरे टाकलेलं आहे आणि एकजीव केलेले, परत हळद, मीठ आणि मटण मसाला टाकून जे खोबऱ्याचं वाटण करतो ना आपण ते केलेलं आहे. मी ते खोबरं गरम अगदी भाजून वगैरे घेतलेलं आहे आणि मस्त असं वाटण करून त्याच्यात मिक्स करून नंतर कुकरमध्ये तेल टाकलेलं आहे आणि त्याच्यासोबतच ते सगळं मिश्रण आहे ते त्याच्यामध्ये टाकलं आहे आणि अगदी झाकून ठेवलेलं आहे अगदी पाणी सुटेपर्यंत मिठाचं. तर मस्त असं आपलं पाणी पण सुटलेलं आहे. त्याच्यामध्ये मी नंतर गरम पाणी ॲड केलेलं आहे आणि मस्त अर्धा तास शिजू दिलेलं आहे. आता इथे तुम्हाला लगेचच दिसले असं शिजलेली, पण त्याला खूप वेळ लागतो. अगदी मी 2 वेळेस ते काढून पाहिलेलं होतं कुकर म्हणजे थंड करून, तरी पण शिजलेली नव्हती. त्याच्यानंतर आपली जिगरी शिजलेली आहे. त्याच्यासोबतच ना मी इथे कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये तेल टाकून आता इथे कांदा आणि टोमॅटोची मी इथे भाजून पेस्ट करून घेतलेली ती टाकलेली आहे. त्याच्यानंतर अद्रक लसूण खोबरं आहे ना त्याचं पण वाटण केलेलं होतं ते टाकलेलं आहे. त्याच्यानंतर हळद, गरम मसाला, लाल तिखट, धना पावडर, त्याच्यासोबतच मटण मसाला आणि आपला जो घरगुती काळा मसाला असतो ना तो टाकलेला आहे. तर जिगरी आपण आता त्याच्यामध्ये मस्त टाकायचे आहे. अगदी मसाला आपला छान तेल सुटेपर्यंत परतून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये जिगरी टाकायची आहे, कारण आज आपण फ्राय बनवणार आहोत. तर त्याच्यासोबतच रस्साही बनवणार आहोत. तर मस्त असं आपलं फ्राय वगैरे करून झालेलं आहे. तर थोडंसं मी तिथे मीठ टाकलेलं आहे, कारण जेणेकरून आपला जो मसाला असतो ना त्याच्यामध्ये मीठ नसतं. तर मीठ वगैरे टाकून झालेलं आहे, मस्त फ्राय केलेलं आहे. त्याच्यासोबतच रस्सा पण केलेला आहे. तर असं काय आजचं जेवण होतं. तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि पुन्हा असंच नवीन व्हिडिओमध्ये भेटूया आपण.